सबस्क्राईब करा। आज पुणे जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघाचा अल्पसंख्याक विभागाचा दौरा सुरू आहे। या आज खेड मतदारसंघात आता थोड्या वेळापूर्वी बैठक कार्यकर्त्यांची झाली। कार्यकर्त्यांच्या बैठकीत अजितदादा पवारांनी महायुती शासनात सामील होण्याचा घेतलेला निर्णय आणि त्या निर्णयामुळे अल्पसंख्याक समाजाच्या पद्धत काय पडलं, काय नाही, काय फायदा झाला हे समजावणे आणि ह्याची माहिती सर्वत्र पसरवणं हे गरजेचं आहे। कारण आज कोण काही करत नाही, फक्त नेरेटिव्ह सेट करून काही जण पास होऊन चालले, पण जे खरोखर काम करणार आहे अल्पसंख्याक समाजासाठी अत्यंत विश्वासानं ज्यांनी फार मोठ्या सवलती योजना आणि आत्ताच आपण बघितलं असेल की कालच मार्टीचा निर्णय झाला। मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला त्या ठिकाणी बळकटीकरण करण्याचं काम केलं आहे। शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा, संरक्षणाच्या बाबतीत सुद्धा दादा किती तत्पर आहेत ही सुद्धा काही घटनांच्या माध्यमातून दादाने दाखवून दिलेलं आहे। तर हे या सर्व गोष्टींची चर्चा करणं कार्यकर्त्यांच्या बरोबर आणि आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आमचा विभाग सज्ज आहे, ऋतू सज्ज आहे, त्यात काय ठीकठाक करायचं असेल ते करायच्या दृष्टिकोनातून आढावा आणि नियोजन या संदर्भातला दौरा सुरू आहे। खेड तालुक्यात मला सांगता आनंद होतोय की खेड मतदारसंघात आमचे अल्पसंख्याक समाजाचे कार्यकर्ते अत्यंत ताकदीचे आहेत आणि कामाच्या माध्यमातून आणि नियोजन अत्यंत तगडं नियोजन त्यांच्याकडे आहे। त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत खेड मतदारसंघातून निश्चितपणानं अल्पसंख्याक समाज पूर्णपणानं दिलीप नानांच्या मागे राहील, दिलीपांनांच्या मागे राहील ही पुन्हा एकदा मला विश्वास वाटतो आणि अशाच पद्धतीने प्रत्येक मतदारसंघात आमचा दौरा सुरू पाहिजे। कधीतरी मताकरता तुमच्याकडे येतो आणि काही लोक मोठे विचार सांगतात, मला त्याबद्दल काही बोलायचं नाही। प्रश्न कोण सोडवणार, मदत कोणी करणार आहे याचा बारकाईने तुम्ही विचार करा। तर म्हणजे आणखीन एक गोष्ट मला या निमित्तानं सांगायची, तिथल्या सगळ्या मुस्लिम बांधवाची इच्छा की आम्हाला काहीतरी पैसे, आम्हाला निधी मिळाला पाहिजे। मस्जिदच्या समोर आपल्या मुस्लिम समाजाची जागा आणि ती जी जागा आहे आता बरीच दुकानं तुम्ही घालून करून गेली आणि तिथे शादीखाना करायचा संदर्भातला निर्णय घेतला। मी पहिले 30 लाख आता जे 50 लाख 80 लाख रुपये शादीखाना करतोय, किती 80 लाख रुपया 2 रुपये। आता मला कळलं की तिथेही लोक तुमचे राजकारण करतात, मग तुमच्यात तरी इथे कुठे आहे? पैसे माझ्या घरचे नाही, पैसे अजित पवारांच्या घरचे नाही, पैसे कुणाचे तुमचेच। दर रुपयानं तुम्ही देतो सरकारला, ते पैसे फक्त आणून तुमच्यापर्यंत देण्याचं काम अजित पवार, दिलीप मोहिते करतात आणि तेच पैसे तुम्हाला आता नको होते याचे मला तर असे वाटायला लागले। आज आम्हाला या हॉटेलमध्ये मिटिंग घ्यावी लागेल, बरोबर का?